जिथे असतील, तुमच्या घरी स्वामींची छोटीशी मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल किंवा तुम्हाला मठात जायचं असेल, तर आपण एक छोटंसं श्रीफळ घेऊन जायचं, नारळ त्यांच्या चरणी अर्पण करायचा आणि एक छोटीशी प्रार्थना करावी. सगळ्या स्वामी भक्तांनी प्रार्थना करावी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावी आयुष्यासाठी ही कशी प्रेरणादायी आणि व्यवस्थित असेल. पहिलं वाक्य हे म्हणायचंय, प्रचंड शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभे राहा. तुमच्याशिवाय ना मला कोण नाहीये, की जे काही कठीण प्रसंग आयुष्यामध्ये येत आहेत ना, त्या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद माझ्यात निर्माण करा. हे प्रखरपणे बोला मनापासून. या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण करा. हे जे काही सुंदर डोळे तुम्ही मला दिले, की या सुंदर डोळ्यांनी मी सुंदर आयुष्य, सुंदर जग बघू शकतो, या सुंदर डोळ्यांनी मला लोकांचं चांगलं होताना सुद्धा बघण्याची ताकद निर्माण करा. ती क्षमता माझ्यात तयार करा. स्वामी, तुम्ही जसं माझं कल्याण करता तसं माझ्या नातेवाईकांचं, माझ्या आजूबाजूच्या माझ्या मित्रांचं, माझ्या सगळ्या मित्र परिजनांचं, यांचं सुद्धा कल्याण करा. स्वामी, जे काही तुम्ही हे हात दिलेत